एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी काही लोक पोसून ठेवली तसं प्रवीण पोटे म्हणतात। नमस्कार मित्रांनो, कुणालाही शिवीगाळ करणं, कुणावर घाणेरडे आरोप करणं ही मुळामध्ये भाजपची संस्कृतीच नाही। आपण नगरसेवक असाल तर नगरसेवकाचं काम उत्तम प्रकारे करा। आपण आमदार असाल तर आमदाराचं जे काही कर्तव्य असतात ते चांगल्या पद्धतीने ती पार पाडा। म्हणजे मुळात भाजपची संस्कृती ही अशी आहे। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांना शिव्या घालण्याकरता काही मंडळी पोसून ठेवलेली आहेत। हे कोण बोलतंय तर हे भाजपचे अमरावतीचे आमदार राहिलेले प्रवीण पोटे बोलतायत। आणि मग आदित्य ठाकरे जे बोलतात की राणे पिता पुत्रांना घाणेरडे आरोप करण्याचा पगार मिळतो, त्या कचऱ्यावर मी काही फारसं बोलणार नाही। त्यांनी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर ते इतके वर्ष झालं त्यांनी शिवसेना सोडून, पण तरीही त्यांना आम्ही काही त्यांच्या मनातून आणखी जात नाही आहोत। म्हणजे आदित्य ठाकरेंनी केलेल्या या पगारी पिता पुत्र असा जो राणे कुटुंबाचा उल्लेख केला, राणे नितेश राणेंचा आणि नारायण राणेंचा उल्लेख केला, तर या बोलण्याला हे प्रवीण पोट्यांच्या बोलण्यातनं आधार मिळतो। लेवल नाही की मी वरच्या माणसाच्या लेवलला बोलेल, कुठल्याही माणसाला शिवीगाळ करणं हे माझं काम नाही आणि ते भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काम नाही। कारण ते देवेंद्रजीने काही लोक पोचून ठेवले होते त्यासाठी बोलायचे, ते आपली संस्कृती नाही आहे। आपल्याला बोललं नाही पाहिजे, आपण नगरसेवक निवडून आणले पाहिजे, आपण आपली विधानसभा निवडून आणली पाहिजे, हे प्रामुख्याने आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे अमोल मिटकरी आहेत, संभाजी ब्रिगेडच्या मुशी वैचारिक मुशीमध्ये तयार झालेलं हे नेतृत्व, पण या अमोल मिटकरी सुद्धा जर सांगायचं झालं तर ते शिवसेनेचे विरोधक आहेत आणि ते विरोध करून सत्ताधारी पक्षामध्ये आहेत। देवेंद्रच्या मांडीला मांडी लावून अजित पवार बसलेले दिसतात ना आपल्याला। आता ते अमोल मिटकरी म्हणतात की 5 वर्ष एवढी दिरंगाई, केवळ राज्य सरकारसमोर जे गंभीर प्रश्न आहेत ते येऊ नयेत म्हणून लक्ष विचलित करण्याकरता हे दिशा सालियन प्रकरण पुढे आलंय का? दिशा सालियन प्रकरण हे राज्यापुढचा प्रश्न होऊ शकत नाही। इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा सालियनचा विषय महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच। मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न, न्याय देण्याचे प्रश्न। आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल। मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये। आणि जे संजय गायकवाड आहेत ते सुद्धा ते एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत आणि ते त्यांच्या बोलण्यासाठी नेहमी प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। ते म्हणतात की सीआयडीने चौकशी केली तर या दिशा सालियन प्रकरणामध्ये कोणताही पॉलिटिकल अँगल दिसून आलेला नाही, सीआयडीला आढळून आलेला नाही। आणि यापुढेही न्यायालयात जरी हे प्रकरण गेलं असलं तरी त्यामध्ये काही तथ्य सापडणारच नाही असा हे संजय गायकवाड दावा करतात। दिशा सालियनचं प्रकरण 5 वर्षापूर्वीचं आहे आणि मला वाटते 14व्या माळ्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे सीआयडी सारख्या अतिशय सक्षम यंत्रणेने तपास करून याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा अँगल नाही, हा त्यांचा त्याच्यामधलं आउटलुकिंग आहे। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एवढी सगळे 5 वर्षाच्या चौकशीनंतर भविष्यात पुढे काही वेगळं निघेल असं काही वाटत नाही। SIT म्हणजे बघा, प्रवीण पोटे भाजपचे आहेत, अमोल मिटकरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत। हे तिघे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विरोधक आहेत, हो, राजकीय विरोधक आहेत। परंतु राजकीय विरोध करत असताना ते जे काही दिशा सालियन प्रकरणावर बोलतात त्यावेळेस ते देवेंद्र फडणवीसांनी जी पोसलेली माणसं आहेत यावर ते प्रकाशझोत टाकतात।
त्यांना उजेडात आणतात. म्हणजे प्रवीण पोटे जे बोलतायत की देवेंद्र फडणवीसांनी काही माणसं पोचली आहेत, याला बळ मिळत आहे. आणि जर ते बळ मिळणार असेल तर मग मात्र देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतो. मग या तिन्ही विरोधकांकडनं जर दिशा सालियन प्रकरणामध्ये काहीच तथ्य नाही असं जर हे तिन्ही सहकारी सत्तेतले पक्ष सांगत असतील तर मग देवेंद्र फडणवीसांना हा महाराष्ट्र नेमका कुठे नेऊन ठेवायचा आहे. आणि हे राणे पिता पुत्र या ठाकरे कुटुंबाला किती दिवस आणखी छळणार आहेत. एकीकडे तुम्ही सांगता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो, बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना माझ्या सांभाळा असं बोलले, हे सुद्धा बाळासाहेबांचे विचारच होते ना. मग आता राजकारणामध्ये तुम्ही त्यांचे विरोधक म्हणून भूमिका पार पाडत असताना त्यांच्या कुटुंबापर्यंत जाण्याची काहीच गरज नाही. राजकीय प्रश्न, राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढा, ती कौटुंबिक पातळीवर आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आणि ते काम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे, हे आपल्याला आता मान्यच करावं लागणार आहे. आणि बघा, हे प्रवीण पोटे ज्यावेळेस बोलतात ते काय सांगतात, आणि हे अमोल मिटकरी ज्यांनी ते काही जे बोललेत, अमोल मिटकरी काय बोलतायत, आणि हे संजय गायकवाड कशा पद्धतीनं आपल्याच सरकारला आरसा दाखवतायत. आणि जर हे तिघेही जर खरोखर जर आदित्य ठाकरेंचे सहकारी नाही आहेत किंवा त्या पक्षाचे नाही आहेत, आता ते राजकीय विरोधकच आहेत, हे तिन्ही जर म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस सरकारनं जे काही पगारी माणसं ठेवलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांनी राजकारणासाठी जर ठेवली आहेत, परंतु ते कौटुंबिक पातळीवर जे चिखलफेक करतायत ही मात्र कोणत्याही महाराष्ट्राच्या त्या तत्वाला, संस्कृतीला अजिबात शोभणारी नाही आहे. म्हणून देवेंद्रजी आता तरी थोडा विचार करा आणि राणे पिता पुत्रांना जी रसद देत आहे ती थोडीशी रसद कमी करा. कारण ते तुमच्याच जीवावर ओरडतायत, बोलतायत, त्यांच्यामध्ये त्यांचं स्वतःचं बळ अजिबात नाही आहे. ते संपलेले तुमच्या सहकार्यानं पुन्हा आणखीन जिवंत झालेले आहेत. पण त्यांना तुम्ही जिवंतच मुळात ठाकरे कुटुंबाला त्रास देण्यासाठी केलेलं आहे काय. आणि आणखी आपण किती दिवस असंच या उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे कुटुंबाला किती दिवस असं आणखी छळणार आहात. हे आपल्या भाजपच्या संस्कृतीला, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, ती तुम्ही ज्याचा वैचारिक सांगता मात्रत्व, त्यांच्या सुद्धा कोणत्याही विचाराला ही कृती अजिबात शोभणारी नाही आहे. मित्रांनो, हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.